नुरे निरभिमाने निरहंकारे चिन्मात्र सारे भरले जा। हे माडपंत साईसी शरण सोडू नेणे क्षण एक चरण की त्यात आहे संसार तरण गोड निरूपण अवधारा। पुढील अध्यायी प्रसंग सुंदर निर्माण करीतील साई गुरुवर ब्रह्मज्ञान कैसे वाटेवर चितकी वारी जन मागे। कोणी एक लोभी जन उसेल साईंसी ब्रह्मज्ञान ते तयाचेच खिशातून देतील काढून महाराज। श्रोती परिसता हे कथानक दिसून येईल बाबांचे कौतुक। लोभ सुटल्या वाचून निष्टंक ब्रह्म निशंक अप्राप्य। कोण तयाचा अधिकारी त्याचा कोणीही विचार न करी। कोणा ते प्राप्त कैशिया परी तेही विवरतील महाराज। मी तो तयांचा दासानुदास पदर पसरितो करितो आस की हा साई प्रेम विलास अति उल्हासे परिसाजी। चित्तही होईल प्रसन्न लाधेल चैतन्य समाधान म्हणवून श्रोता द्यावे अवधान संत महिमान कळेल। स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाडपंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते सोळकर शर्कराख्यानं नाम पंचदशोऽध्यायः सम्पूर्णः। श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु। शुभं भवतु। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अथ श्री साई सच्चरित अध्याय 16वा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्याय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। राजाधिराज चक्रवर्ती शांति सिंहासनस्थ मूर्ति नमो स्वानंद साम्राज्यपती अनन्यगती गुरुराज। अभेद भक्ति सहज स्थिति उभय भागी चवर्यावारिती स्वानुभूती सद्यः प्रतीति जया विजिती अत्यादरे। छत्रधारी स्वात्मस्थिति वेत्रधारी शांति संवित्ती षडरी माया मोहवृत्ती जेथेन तगती क्षणभरी। कायया सभेचा थाट 4 6 18 भाट चिन्मय चांदवा लखलखाट पसरला घनदाट स्वानंद। विरक्ती भक्ती शुद्ध ज्ञान श्रवण मनन निदिध्यासन निजानुसंधान साक्षात्करण अष्टप्रधान सेवारत। शांती दांती दिव्यमणी चमकती जयाच्या कंठभूषणी वेदांत सागर सुधा तरंगिणी मधुरवाणी जयाची। झळके जयाची सतेज धार कराया त्या ज्ञान खड्गाचा प्रहार पाहोनी ज्याचा उद्यत कर कापे थरथर भववृक्ष। जय निरंजना अव्यया गुणातीता योगिराया परोपकारार्थ धरिली सकाया उद्धराया दीनजना। गताध्यायी निरूपण भक्तभावार्थ करोनी पूर्ण पुरवोनी तयाने केलेला पण पटविली खूण मनाची। सद्गुरु सदा अवाप्त काम शिष्य काय पुरवी तत्काम शिष्यांचाच सेवा काम पुरवोनी निष्काम तो करी। भावे अर्पिता फूलपान अतिप्रेमे करील सेवन तेच अर्पिता साभिमान फिरवील मान जागीच।
सच्चित सुखाचे जे सागर तया बाह्योपचारी काय आदर परी ते करिता भावार्थे सादर सौख्य निर्भर सेविती नेणतपणाचे पांघरुण घेऊन अज्ञान देती ज्ञान न करिता मर्यादा अतिक्रमण गोड शिकवण ते देती तयांची सेवा करिता भावे सेवक ब्रह्म सायुज्य पावे इतर सर्व साधनी ठकावे लीन व्हावे गुरुसेवे त्या सेवेची लघु कुचराई किंवा तेथ लव चतुराई करिता साधक पडेल अपायी विश्वास पायी पाहिजे शिष्ये काय कीजे स्वये सद्गुरुसीच लावणे सोये शिष्यास न ठावे निज अपाय नकळत उपाय गुरु करी गुरुपरीस आणिक वदान्य त्रिभुवनी पाहता नाही अन्य शरण्याचा परम शरण्य शरण अनन्य होऊ त्या उपमू जाता चिंतामणीसी चिंतामणी दे चिंतितार्थासी गुरु देईल अचिंत्य वस्तूसी परमाश्चर्येसी निज भक्ता तुळू जाता कल्पतरूसी तो पुरवी कल्पितार्थासी देईल निर्विकल्प स्थितीसी अकल्पितेसी गुरुराय कामधेनु कामिले पुरवी गुरुधेनूची तीहून थोरवी अचिंत्य दानी ऐसी ही पदवी कोण मिरवी तिजवीण आता श्रोतया हेची विज्ञप्ती सांगेन म्हणितले गताध्यायांती ब्रह्मार्थिया ब्रह्मज्ञान प्राप्ती कथा संगती अवधारा ब्रह्मज्ञानाचा आलिया भोगता बाबा कैसी करीती तृप्तता कैसे उपदेशिती निज भक्ता त्या परमार्था परिसाजी संत नित्याचे निष्काम सकळ परिपूर्ण अवाप्त काम परिभक्त अत्यंत सकाम अतृप्त काम सर्वदा कोणी मागे पुत्र संतती कोणी अखंड राज्य संपत्ती कोणी मागे भावभक्ती भवनिर्मुक्ती एकादा ऐसाची एक भक्त भावार्थी परी निमग्न धनसंचयार्थी ऐकूनी बाबांची उदंड कीर्ती दर्शनार्थी उदेली घरी उदंड संतती संपत्ती दास दासी अपरिमिती दर्शन घ्यावे आले चित्ती उदार मूर्ती बाबांची बाबा मोठे ब्रह्मज्ञानी साधू संत मुकुटमणी मस्तक ठेवू त्यांचे चरणी अगाध करणी जयांची नाही आपुल्यास दुजी वाण आपण मागू ब्रह्मज्ञान सहजी जाहल्या हे साधन मग मी धन्य होईन मग तया तन्मित्र म्हणे सोपे नाही ब्रह्म जाणणे ते तुझ समलोभिया भेणे प्रकट होणे दुर्घट द्रव्यदारा सुता परती ठावीन जया सुखोत्पत्ती तयासी ब्रह्म ही केवळ भ्रांती कैची विश्रांती देईल क्षीण होता इंद्रिय शक्ती जगात कोणी मान न देती तै रिकामटेकडे उगाच बैसती सूत कातिती ब्रह्माचे तैसी ही तुझी ब्रह्मजिज्ञासा चिकट हातीचा न सुटता पैसा कोणी न हा तुझा धिवसा पुरविल ऐसा मिळेल असो ऐसी आस्था मनी ब्रह्मार्थी निघाला शिर्डी लागोनी परत भाड्याचा टांगा करोनी साई चरणी पातला घेतले साईंचे दर्शन केले तया पायी नमन साई मग वदती मधुर वचन श्रोता श्रवण ते कीजे हा साई कथा कल्पतरू अवधान पयः पाने सधरू जव जव वाढे श्रोतया आदरू प्रसवेल फलभारू तव तव रसभावे सर्वांगी भरेल सुगंध पुष्पी तो फुलेल मधुर फलभारी तो लवेल इच्छा पुरेल भोक्त्यांची म्हणे तो बाबा ब्रह्म दाखवा हेच आलो धरून जीवा जन म्हणती शिर्डी कर बाबा
ब्रह्म दाविती अविलंबे. म्हणून इतका दूर आलो, मार्ग कंठिता फार श्रमलो, तरी ते ब्रह्म जरी लाधलो, कृतकृत्य झालो म्हणेन. बाबा वदती न करी चिंता, ब्रह्म दावीन रोकडे आता. येथे न उधारीची वार्ता, तुझ सम पुसताची दुर्लभ. मागती बहुत धन संपदा, निवारा म्हणती रोग आपदा. मागती लौकिक मान राज्यपदा, सौख्य सदा मागती. केवळ ऐहिक सुखा लागुनी, जन शिरडीस येती धावुनी. लागती मद फकीराचे भजनी, ब्रह्म कोणीही न मागती. तैशियांचा मज सुकाळ, तुझ सारिख्यांचाच दुकाळ. ब्रह्म जिज्ञासूंचा मी भूकाळ, पर्वकाळ हा मजला. जया ब्रह्मवस्तू भेणे, रवी शशीचे नियत चालणे. नियमे उगवणे, नियमे मावळणे, प्रकाश चांदणे नेमस्त. ग्रीष्म वसंतादी ऋतुकाळ, इंद्रादिदेव लोकपाळ. नेमे करीती जो प्रजा प्रतिपाळ, त्या सर्वा मूळ हे ब्रह्म. म्हणून शरीर विस्रंसना आधी, सुधी ब्रह्म पुरुषार्थ साधी. त्या वीण पुनरावर्तन निरवधी, लागेल अबाधित पाठीसी. ते हे ब्रह्म जाणल्या वीण, होईल जरी शरीर पतन. पिच्छा पुरवील संसार बंधन, पुनर्जनन चुकेन. ब्रह्मची कायमी तुझ सगळे, दावितो पहा ब्रह्म गुंडाळे. जे तुझ नख शिखांत वेटाळे, ते मी आगळे उकलितो. कायती सुधा मधुरवाणी, केवलाद्वैत सुखाची खाणी. संशय दोलारूढ जे प्राणी, तदुद्धरणी समर्थ. आपातरमणीय सुख प्रलोभनी, गुंतले जे दिवस रजनी. तयासही बाबांची वचन सरणी, विहिताचरणी प्रस्थापी. चिंतामणी प्रसन्न होता, लौकिक सौख्य चढेल हाता. लाधेल स्वर्ग संपत्ती मत्ता, महेंद्र होता प्रसन्न. याहूनी गुरुची अलौकिकता, गुरु समान नाही दाता. दुर्लभ ब्रह्म दावितील भक्ता, सुप्रसन्नता पावलिया. तया गोड कथेच्या श्रवणे, होईल संसार दुःखा विसरणे. ब्रह्मार्थियासी कैसे शिकविणे, तेही जाणणे बाबाही. असो मग त्याते बैसविले, क्षणैक अन्य व्यवसायी त्या गुंतविले. जणू त्या प्रश्नाचे भानची हरपले, ऐसे दाविले तयाला. मग बाबांनी काय केले, मुलास एका निकट बोलाविले. जा म्हणती सत्वर वहिले, दे नंदूला निरोपकी. 5 रुपये उसनवारी, बाबास आहे निकड भारी. हात उसने क्षणभरी, दे झडकरी म्हणत्याला. मुलगा गेला नंदूचे घरा, कुलूप होते तयाचे द्वारा. येऊनी तात्काळ माघारा, समाचारा निवेदिले. बाबा म्हणती जा परतोनी, असेल घरी बाळावाणी. तोच निरोप त्याते देऊनी, रुपये घेऊन येई जा. व्यर्थ गेली ही फेरी, बाळाही तेव्हा नव्हता घरी. मुलगा घडली जे जे परी, सादर करी बाबांसी. आणखी एका दोघा ठाई, बाबा धाडिती तया लवलाही. थकला हेलपाटिया पायी, कपर्दिक काही लाधेना. नंदू अथवा बाळावाणी, एकही ते वेळी घरी न कोणी. बाबास ही जाण पूर्णपणी, अंतर्ज्ञानी महाराज. चालते बोलते ब्रह्मसाई, 5 रुपयास अडेल काई. परी त्या ब्रह्मार्थिया पायी, हे नवलाई मांडिली. पाहुणा येता घरा, तयाचिया पाहुणचारा. केले जे मिष्टान्न वा शिरा, भोगही इतरा लाधेतो. तैसा हा ब्रह्मभोक्ता, करुनिया पुढारा निमित्ता. महाराज उपदेशिती भक्ता, कल्याणार्था सकळांच्या. 50 अधिक 200 रुपये नोटांचे पुडके होते.
त्या ब्रह्मार्थियाचे खिशात तेथे ते साईनाथे जाणिले. हे काय त्या ब्रह्मार्थिया नकळे नव्हते काय तयास डोळे. खिशात असता नोटांचे भेंडोळे विकल्प घोळे नाडला. साईस 5 रुपड्या उधार आणि त्याही 1 घटका भर. याही द्यावया नाही धीर ब्रह्म साक्षात्कार मागूये. साई महाराज सत्यवचनी रकमही लहान हात उसनी. देऊनी पहावे येताच मनी विकल्प येऊनी आदळे. 5 रुपयांची कथा ती काय परी ते द्यावया जीवन होय. एवढी जया लाववेन सोय लोभ स्वयमेव तो जन्मे. इतर कोणी भाळा भोळा जयाला बाबांचा खरा जिव्हाळा. उसनवारीचा तो सोहळा उघड्या डोळा बघताना. ब्रह्मार्था जो